नमस्कार. आऊचा खाऊ या यूट्यूब चॅनलवर मी मेधा तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. रोज सकाळी नाश्त्याला काय करायचा हा प्रश्न असतो किंवा संध्याकाळी चहाच्या खाण्याला काय करायचं हा तर खूपच मोठा प्रश्न असतो. आणि चमचमीत चटपटीत पण काहीतरी हवं असतं. तेच तेच उपीट पोहे ह्याला सगळेच कंटाळलेले असतात. तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी दाखवते. तिखट मिठाच्या पुऱ्या अगदी कमीत कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये होतात आणि तरीही चटपटीत चमचमीत अशा. चला रेसिपी बघूया तिखट मिठाच्या पुऱ्या. हे पहा, आपण आता रेसिपीला सुरुवात करतोय. तिखट मिठाच्या पुऱ्या करण्यासाठी मी एक मोठा बाउलभर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालते आणि फक्त 1 टेबलस्पून एवढं डाळीचं पीठ घालते. यामध्ये आता आपण मसाले काय काय घालणार आहे सांगते. 1 टेबलस्पून ओवा, 1 टेबलस्पून जिरेपूड, 1 टेबलस्पून पांढरे तीळ आणि 1 टेबलस्पून एवढी कसुरी मेथी. चवीप्रमाणे मीठ घालायचे, साधारण 1 चमचा आणि थोडंसं जास्ती. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आधी. इकडे गॅसवर मी छोटी कढई तापत ठेवलेली आहे. आणि यामध्ये मी साधारण 1.5 ते 2 चमचे एवढं तेल कडकडीत गरम करून घेणार आहे. आपल्याला ह्यात मोहन घालायचे. तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. ते आता ह्या पिठात घालणार आहे. आणि हे सगळं ह्या पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचंय. तेल खूप गरम असतं, एकदम हात लावू नका. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्या. हे आता व्यवस्थित मी मिक्स करून घेतलंय मोहन. आता यामध्ये आपण कोथिंबीर आणि मिरचीचा ठेचा घालणार आहोत. कोथिंबीरीवर गरम तेल घातलं की त्याचा रंग बदलतो, म्हणून कोथिंबीर आणि मिरची दोन्ही पण नंतर घालणार आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि साधारण 4 ते 5 मिरच्या मी मिक्सर मधून काढून बारीक करून घेतल्या. तुम्हाला मिरच्या नको असतील तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता हे पाण्यामध्ये आपण भिजवणार आहोत. नेहमीच आपलं साधं पाणी घ्यायचंय आणि हे कणिक छान भिजवून घ्यायची. घट्ट भिजवायची, सैल भिजवायची नाही. साधारणपणे पाऊण भांड एवढं पाणी मला लागलेलं आहे. हे अशी ही घट्ट कणिक मळली आहे. किंचित तेलाचा हात लावायचा म्हणजे मग ती मऊ राहते आणि आपल्या हाताला लागलेली कणिक सुद्धा व्यवस्थित निघते.
10 ते 15 मिनिटं आपण हे असंच भिजवून ठेवणार आहोत आणि 15 मिनिटांनी आपण ह्याच्या पुऱ्या करणार आहोत। झाकून ठेवायचे आणि 15 मिनिटांनी ह्याच्या पुऱ्या करायच्या। हे पहा, इथे गॅसवर मी मीडियम फ्लेमवर तेल तापत ठेवलेलं आहे। हे पीठ आपलं व्यवस्थित भिजलेलं आहे। जरा असं छान मळून घ्यायचं म्हणजे पुऱ्या नीट लाटता येतात। कुठे प्रवासाला जायचं असेल आणि आपल्याला बरोबर काही खाऊन यायचं असेल तरी पण आपण ह्या पुऱ्या करून घेऊ शकतो। 2-3 दिवस ह्या छान राहतात। असं छान मळून घेतलं ना की पुरी व्यवस्थित लाटली जाते। याचे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही करू शकता, पण फार मोठे करू नये। पुरी फार मोठी पण चांगली नाही दिसत। असे आपण गोळे करून घ्यायचे। दिलेल्या साहित्यामध्ये साधारण 15 ते 20 एवढ्या पुऱ्या होतात, मीडियम साईजच्या। पीठ घट्ट भिजवलेलं असलं की लाटताना काही पिठी वगैरे लावायची गरज पडत नाही, पण अगदी जर तुम्हाला वाटलं तर किंचित तेलाचं बोट लावायचं पोळपाटाला, म्हणजे मग पुरी लाटताना त्याच्यावर चिकटत नाही। 5-6 पुऱ्या तरी एकदम लाटून घ्याव्यात, म्हणजे मग नंतर तळताना त्या पटपट तळता येतात आपल्याला। आणि तेल तापेपर्यंत आपले तेवढे नक्कीच लाटून होतात। हे पहा, तेल व्यवस्थित तापलंय। नेहमी मी सांगते तसं तेल तापलं की आधी त्यात चिंच किंवा आमसूल घालून घ्यायचं तळून, म्हणजे मग तेलाला त्या फेस येत नाही आणि पदार्थ आपला तेलकट पण होत नाही। पुऱ्या तळताना सुद्धा गॅस खूप मोठा ठेवायचा नाही, मीडियम ठेवायचा आहे। अशी छान टम्म फुगलेली पुरी दोन्हीकडनं छान तांबूस रंगावर तळायची। अगदी कच्ची पांढरट ठेवायची नाही, नाहीतर पुऱ्या लवकर खराब होतात। मग या पद्धतीने मी आता सगळ्या पुऱ्या तळून घेते।